2025चा गुन्हा होता निजामपुरा पोलीस स्टेशनला. तो इकॉनॉमिक ऑफेन्स विंगला वर्ग करण्यात आला होता. आणि त्या संदर्भामध्ये यांना काल रात्री यांना अटक करण्यात आली व त्या संदर्भामध्ये आज इकॉनॉमिक ऑफेन्स विंगचे अधिकारी आले होते कोर्टासमोर. त्यांनी पोलीस कस्टडी मागितली होती 8 दिवसाची, परंतु आमचं सबमिशन होतं की हा पॉलिटिकली मोटिवेटेड गुन्हा आहे आणि आम्हाला नाहकपणे फसवण्यात आलेलं आहे. आमचं या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा रोल नाहीये, आमचं FIR मध्ये नाव नाहीये आणि असं असताना सुद्धा आमचं नाव म्हणजे ऍड करून आम्हाला अटक करण्यात आली व माननीय कोर्टाने दोन्ही पक्षकारांचे युक्तिवाद ऐकलं आणि मग कोर्टाने 18 तारखेपर्यंत माननीय भागवत साहेब यांनी 18 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही कोर्टामध्ये एक अर्ज देखील दिलेला आहे की आम्हाला 16 तारखेला भिवंडी निजामपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये आम्हाला 3 ते 5 टायमिंग आहे, म्हणजे एक फॉर्म भरायचा आहे, नॉमिनेशन फॉर्म मेयरल इलेक्शन साठी. तर आम्ही कोर्टामध्ये तो देखील आम्ही अर्ज केलेला आहे आणि त्या अर्जावर माननीय कोर्टाने तपासिक अंमलदार व सरकारी वकिलांचं म्हणणं मागवलंय आणि या प्रकरणामध्ये 18 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. ही केस काय होती? समोर सांगितलं असताना सुद्धा आमचं म्हणणं एवढंच आहे या प्रकरणामध्ये की हा मॅटर सबज्युडाइज आहे आणि काही पण बोलणं बरोबर योग्य होणार नाही, कारण का सबज्युडाइज कोर्टामध्ये हा मॅटर सबज्युडाइज आहे आणि 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे आणि आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. ही केस काय होती सर? पूर्ण ही केस फसवणुकीची केस होती. फिर्यादी जो आहे त्यांनी नवल किशोर सोनी यांच्या विरुद्ध एक कंपनी संदर्भामध्ये गुन्हा दाखल केला होता 420 प्रमाणे आणि पोलिसांनी काल 12-12:30ला आम्हाला आमचे जे पक्षकार आहेत विलास पाटील जे फॉर्मर मेयर आहेत कॉर्पोरेशनचे, त्यांना अटक केली. 467 कलम देखील त्यांनी वार करण्यात आला आणि की आम्ही काहीतरी फॉर्जरी केलेल्या डॉक्युमेंट संदर्भात असा त्यांचा आरोप होता आणि त्या संदर्भात मी व आमचे कलीग राजन साळुंके त्याचप्रमाणे आमची जी पूर्ण लिगल टीम आहे त्या सर्वांनी आम्ही आमचे म्हणणं मुद्दे मांडले कोर्टासमोर आणि कोर्टावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि न्याय व्यवस्थेवर देखील आम्हाला पूर्ण विश्वास आहे.